मत किती गोड 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 झाडावर झू 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 गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल 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 तल जाऊच्या खोई गोल 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 ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर 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 कागदाचे विमान उडते भूर 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 आई मला खेळायला जायचे जाऊ दे नवा नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे नवा माझा सगळा अभ्यास झालाय जाऊ दे नवा मी तुझे सगळं काम ऐकतो जाऊ दे नवा सकाळी उठायचं कोंबडीचे घर उघडायचं पिलांच्या बागेत नाचायचे थुई 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 हेडकुचं लोक करायचं सकाळचं अंघोळ करायचं ॲमेच्युअर थिएटर 20व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी गणपती बाप्पा हाजीर हो हे बालनाट्य उद्या वाशीमध्ये सादर करणार आहे आणि त्याची रंगीत तालीमोजा जो प्रयोग आहे तो आता या ठिकाणी आपल्यासमोर होणार आहे. खूप बालकलाकार आणि आमचे 2 दिग्दर्शक यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या प्रयोगावरती. यावर्षी ॲमेच्युअर थिएटरतर्फे बालनाट्य कार्यशाळा त्याच्यानंतर मोठ्यांसाठी कार्यशाळा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी आपण एक बॅलन्स शीट नाटक सादर केलं आहे ठाणे केंद्रावर आणि आता उद्या वाशी सेंटरवरती आपलं ॲमेच्युअर थिएटरचं हे बालनाट्य सादर होणार आहे. अजून एक उपक्रम यावर्षी फेब्रुवारीमध्ये कामगार कल्याण औद्योगिक नाट्य स्पर्धेमध्ये आपलं बॅलन्स शीट हे नाटक सादर होणार आहे. फेब्रुवारीमध्ये त्याचा पुन्हा एकदा एक वार प्रयोग होईल. आजच्या या प्रयोगाच्या नटराज पूजनाच्या कार्यक्रमासाठी मी मान्य श्री अजिंक्य पाटील, श्रीयुत दांडेकर सर, नारखेडे सर, चितळे सर आणि मातुरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी नटराज पूजनासाठी या ठिकाणी यायचं. पाटील सर, मातुरकर सरांना विनंती करतो ना. सर माननीय आटले सर यांना विनंती आहे की त्यांनी नटराज पूजनासाठी पुढे यावं. तायडे सर यांना विनंती आहे की या ठिकाणी उपस्थित राहायचं नटराज पूजनाच्या कार्यक्रमासाठी.
या प्रणव कदम यांनी विनंती की 2 मिनिटं पुढे यायचं आहे. तर ॲमेच्युअर थिएटरची जी सभाची संख्या आहे ती अगदी अत्यल्प आहे सध्या. या परिस्थितीमध्ये बालनाट्य करणं फार अवघड म्हणजे जवळजवळ अशक्य होतं. पण केवळ हर्षद पाटील आणि प्रणव कदम या 2 मुलांमुळे यावेळी बालनाट्य सादर होत आहे. ॲडव्हान्समध्ये दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत आहे. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून ॲमेच्युअर थिएटर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे जिल्हा रायगड सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एक धमाल विनोदी बालनाट्य गणपती बाप्पा हाजीर हो. गणपती बाप्पा हाजीर हो. लेखक धनंजय सर देशपांडे, दिग्दर्शक हर्षद पाटील, नेपथ्य प्रणव कदम, प्रकाश योजना सुधीर पुरके, संगीत मिलिंद सहस्त्रबुद्धे, रंगभूषा व वेशभूषा मनस्वी सहस्त्रबुद्धे, रंगमंच व्यवस्था अशोक पवार, नीरज शिंदे. ॲमेच्युअर थिएटर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे जिल्हा रायगड सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एक धमाल विनोदी बालनाट्य गणपती बाप्पा हाजीर हो. गणपती बाप्पा हाजीर हो. मी सुरू करते ना. हो. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट इज आर स्टॅच्यू. ओव्हर. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट इज आर स्टॅच्यू. कोणीच हलत नाही. ओव्हर. परत. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट इज आर स्टॅच्यू. अगं पिंकी काय झालं हिला. काय झालं अगं कुठे पडलीस का. ये पहिले बस इकडे. दे ती बॅग. बस इकडे. काय ग पिंकी का रडते. अगं कुठे पडलीस का. कोणी मारलं तुला. हिने मारलं. आमच्या पिंकीला मारते. हिने मारलं. आमच्या पिंकीला मारतेस ना. अगं बाई कारण तेच ते तर सांग ना. साठे सरांनी मारलं. त्या साठे सरांचं डावच बांधलेला पाहिजे. मारकुटे मास्तर सूट मारत असतात. एक गप्पा. आजकाल आपल्याला कोणी मारतं. आई मारते, बाबा मारतात. काय करावं कळतच नाही. अरे पोरांना. अरे गडे काका तुम्ही इथे. अरे गडे काका तुम्ही इथं आहेत होय. मी कधीच तुम्हाला तिकडे शोधत होतो.
देवी योग्य तेच बोलते. या सर्वांचीच खोड मोडली पाहिजे. बरं, आपण या सर्वांची खोड मोडूया. आमचे सर एवढे शिकलेले असून नेहमी मारतात. काका तुम्ही किती छान गोष्टी सांगता, नकला करून दाखवता आणि आमच्याशी प्रेमाने वागता. आता गप्प बसते की मी पण तुझ्यावर वाटते दिल्या तुझा तिकडं. काका ते साठे सर नुसते मारतच नाही तर पीटी सुद्धा करायला लावतात आणि अभ्यास तर इतका अभ्यास देतात, इतका अभ्यास देतात की बस. एवढा अभ्यास देतात की बस. आणि काका माझी आई ना तर काही झालं की ते माझ्या आईचे तर माझ्या पाठीवरून 2 तरी बांगड्या फुटतात. लगेच
लगेच कर. माझ्या बाबांचं पण तसंच. एवढे मोठे डोळे करून बघत असतात. माझे बाबा म्हणजे हिटलरच. येता जाता टिल्ल्या असं होऊ नको, टिल्ल्या तसं होऊ नको. मग मी म्हणालो करू तरी कसं. ते लगेच माझ्या पाण्याखाली फटाका फट. आपण एक युक्ती करूया का? काय युक्ती काका? आपण आता कोट खेळूया. हा कुठला नवीन खेळ? अरे तुम्ही सिनेमात नाही पाहिलं का? पण काका कोर्टात कोणाला आणायचं आणि न्याय कोण देणार? समजा तुम्हीच करायचं. म्हणजे एकानं बाजार व्हायचं, एकानं चौकदार व्हायचं, एक जज आणि 2 वकील. काका तुम्ही काय करणार? मी फक्त तुमचा प्रेक्षक. काका मी जज होणार. मी वकील. मी आरोपीचा वकील. मी चौकदार. मी बालदार. आणि मी स्टेनो किंवा काकू माझ्या ताईसारखी. मग चला तर. झाली तयारी? अरे वा, तू तर खरोखरच जज वाटतेस. अरे वा, तुम्ही पण वकील पण शकता की. अरे टिल्ल्या, इकडे इकडे इकडे. तू तर कोर्टातला चौकदारच झालास. चला चला, आवडा पटापट, कोर्टाची वेळ झाली आहे. मी माझी जागा घेतो बरं. चला सुरू करा. कोर्टात शांतता राखा. पहिला आरोपी हजर करा. पहिले कोणाला बोलवायचं? साठे सरांना बोलवायचं. साठे सर
चुप कर. बघावं तेव्हा रडत असते. साधे मास्तर हाजीर हो. अरे पोरं कुठे गेली? साधे मास्तर. अरे शिंद्या, माझ्या नावाचा काय पुकार लावलं शिंद्या? कलम 290 नुसार कोर्टात कोणत्याही प्रकारचे शस्त्र आणणे बेकायदेशीर आहे. त्या तिजोरी इकडे. म्हणजे अरे शिंच्यानो, तुम्ही चालवलं तरी काय? सर ही कोर्ट आहे. कोर्ट आहे? अच्छा कोर्ट आहे. इथे हळू बोला आणि ती तुमची जागा. बोला. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. अरे मी गुरुजी आहे, मी कशाला खोटं बोलेन? तुम्हाला शपथ घ्यावीच लागणार. ठीक आहे, देवा शपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. आरोपी आपलं नाव? माझं नाव विचारतेस तू? काय माझा वास सजवलीस? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. पांडुरंग त्र्यंबक साठे. आपल्यावर असा आरोप आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना विनाकारण खूप मारता. विनाकारण? साफ खोटे. अच्छा, म्हणजे आपण कारण असताना मारता. हो मारतो. तुझ्या बापाची भीती आहे. ऑर्डर. कोर्टात कुणाचा बाप काढता येणार नाही. नोटीस फॉर मी लॉर्ड. बरं पांडुरंग साठे. हे बघा, माझा असा उल्लेख केलेला मला आवडणार नाही. बरोबर आहे. त्यांना साठे सर असेच म्हणा. मी लॉर्ड, साठे सर आपल्या मुलांना खेळू देत नाही. हे साफ खोटे आहे. त्यांना खेळण्यासाठी वेगळा तास दिला जातो. पण त्या तासात तुम्ही पीटी घेता, त्याचं काय? अहो, त्या पीटीमुळे चांगली शिस्त लागते. पण त्या पीटीमुळे माझं अंग दुखतं, त्याचं काय? अंग दुखतं? मग तू पीटी उषा कशी होणार? अजून काही आरोप आहेत का यांच्यावर? नाही मेलॉर्ड, ते जाऊ शकतात. बेबी काय तुला शाळेत आल्यावर पाठव. थांबा. आपण मान्यवर अशा वकिलांना धमकी दिल्यामुळे कोर्ट तुम्हाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा देत आहे. घेऊन जाईल ना? चला. गेले. एक गप इथे बशी. बापरे, आपलं तर खरं नाही उद्या शाळेत मार मिळणार आहे सगळ्यांना. आता कोणाला बोलवायचं रे? आता आपण बाबांना बोलतो. नको, ही मोठी माणसं ना बोलूच देत नाही. हा, पण माझ्या बाबांना नको. आपण ना राणीच्या बाबांना. माझ्या बाबांना नको. ताता बाबा काय करतेस? ठीक आहे, तुझ्या बाबांना. माझ्या बाबांना आता काय झालं? आता काय नको? म्हणजे मी काय घाबरत नाही. पण घाबरत नाही मध्ये तर आवाज बेबी ते बाबा नको ना रे. घाबरली बघ कशी. मी काय घाबरत नाही. पण माझे बाबा ना आज गावाला गेलेत. गावाला गेलेत ना? मग येतीलच. बेबी ते बाबा हाजीर हो. बेबी ते बाबा हाजीर हो. भैया कुठे गेला? जाऊ दे, टोमॅटो तुझ्याकडे भेटला. इथे कसं आलं? बेबी बाबा मी नाही इथे? आणि हे सर्व काय आहे? मेलॉर्ड, मी वकीलपत्र सोडलं. या केसचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत आपल्याला वकीलपत्र सोडता येणार नाही. आणि हा, कायद्यासमोर सगळे सारखे. बोला. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बाबा, ऑर्डर. कायद्यात कोणतीही अटी नसतात.
आपलं नाव वामन देशमुख. आपल्यावर असा आरोप आहे की आपण आपल्या एकुलत्या एक मुलीचा छळ करता. हे साफ खोट आहे. आम्ही त्यांच्या भल्यासाठीच वागतो. मग आपण रागीट नजरेने का पाहता? रागीट नजरेने माझं दुर्दैव, तुला माझ्या नजरेत प्रेम दिसत नाही. ठीक आहे, तिला नसेल दिसलं, पण तिच्याकडून तिने अभ्यास करून घेण्याचं काय कारण? अगं तुझं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून. पण आम्हाला हा अभ्यास मानवत नाही. आता एक पिंकी चिमुरडी तिच्या पाठीवर पुस्तकाचं केवढं वजन असतं, जसं बैलांच्या मानेवर झूट ठेवलं जातं. आम्ही तरी काय करणार? स्पर्धा किती वाढली आहे. लोक चंद्रावर सायकलला निघाले, मग आम्ही आमच्या मुलांना पातळ्यात कसं लोटणार? पण या स्पर्धेत आम्हाला कुठेही बक्षीस दिलं जात नाही. जिकडे तिकडे वशिला लावला जातो, आमचा बळी दिला जातो. आम्हाला बळीच डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायची सक्ती केली जाते. कसं झेपणार आम्हाला सांगा? हे मात्र चूक आहे. ज्या मुलाला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात तिला प्रवीण केलं पाहिजे. बरं तुम्ही राहू शकता. लागेल अजून थोडा वेळ. बरं, मी माझं टोमॅटो बदलून आलो. सुटले बाई कसे. पण आधी कशी कधी पातळ झाली होती? अरे छट, आपण घाबरत नाही कोणाला. भूत? मला तर हा विषय काढला तरी भीती वाटते. किती बाई अगं भूत काय नसतं. नाही भूत आमच्या तिकडे तो पडका वाडा आहे ना, तिकडे भूत असतात. तू पाहिलंस का कधी? मग झालं काय? मी आता भूतालाच बोलतो. ए नको, त्याचा तो आवाज मला भीती वाटते. आवाज बंद. मी आता भूतालाच बोलणार. नको रे, त्याचा तो अकराळ विक्राळ चेहरा मला एकदा स्वप्नात दिसलं होतं. ते ऑर्डर भूताला ताबडतोब हजर करा. ए आधी तू ह्याचा निकाल कधी देणार आहेस? असे प्रश्न परत विचारू नका. शिष्टाचे नाही. उदित महाराणी हाजीरो. विश्वाजी महाराणी हाजीरो. मी नाही बोलायला बुद्धित मारणी. शब्दम तिल्ल्याम केकम छोबुद्धित मारणी नको. मला ठीक करा बुद्धित मारणी. अहो हे काय टेनिस कोर्ट नाही. कोण बोलणार? बोललीस? तर मी फारच करते. जाओ. मी नाही घाबरत तुम्हाला. घाबरत नाहीस? नाही. तर मी कापणीसारखं खाऊन टाकेन. जाओ. मी नाही घाबरत तुम्हाला. घाबरत नाहीस? नाही. घाबरत नाहीस? नाही. घाबरत नाहीस? नाही. घाबरत नाही. घाबरत नाही. आम्ही मुलाला घाबरत नाही. घाबरत नाही. घाबरत नाही. आम्ही मुलाला घाबरत नाही. ऑर्डर ऑर्डर. भूतीत मारायला आरोपीच्या मित्रात उभं करा. या राईट यू. भूतीत मारायला मार ठीक करा. भूतीत मारायला मार ठीक करा. आणि हा आधी त्याला ठीक करा. आपलम चपलम टिल्यम कॅन्सिलम छू. झालं ठीक. बोला. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आम्ही देवाची शपथ घेत नाही. तुम्हाला शपथ घ्यावी लागणार. आम्ही नेताळाची शपथ घेतो. ऑर्डर
विठ्ठलाची शपथ खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. तर बुद्धी पारायण आपला आरोप आहे की आपण आम्हाला मुलांना घाबरत नाही. हे साफ खोटं आहे. आम्ही कोणालाच घाबरत नाही. मग आमचे आई बाबा आम्हाला आपली भीती दाखवतात ती उगीचीच. आम्ही नसतो, आमच्या अस्तित्वच नसतं. तुम्ही नसता. मग अमावस्येच्या रात्री त्या पडक्या वाड्यात कोण नाचत असतं? आम्हाला नाचताच येत नाही. आपण नसता म्हणता. मग गोष्टी, टीव्ही आणि सिनेमात कसे येतात? आम्ही असतो. नोट दिस पॉइंट बेलाड. आम्ही असतो फक्त गोष्टी, सिनेमात, टीव्ही आणि असतो तुमच्या मनात. आमचे अस्तित्व फक्त एकच. आजपर्यंत आम्हाला कोणी पाहिलं? हे सगळं तुमच्या मनाचे खेळ. म्हणजे हे सगळे आमच्या मनाचे खेळ? हो. मग घाबरणार कोणाला नाही. म्हणा गब्बर सिंग क्या कह गया, जो डर गया सो मर गया. गब्बर सिंग क्या कर गया, जो डर गया सो मर गया. अपलम चपलम छू. गेली गेली. आता कोणाला बोलवायचं? मी काय म्हणते, आता ना आपण राणीच्या आईला बोलव. बोलवा. मी काय घाबरत नाही. राणी मावशी हाजीर हो. मावशी काय बोलतोस? राणीची आई बोल. ठीक आहे. राणीची आई हाजीर हो. What?
तिला किती मारतात? मग मारलंच पाहिजे. नो डिस्पॉइंट मिलॉर्ड. पण तुम्ही तिच्यावर नेहमी खेचत असता. ते सगळं बरोबर असतं. म्हणजे आपण आपल्या मुलीवर प्रेम करता. आईचं अंतःकरण हे नेहमीच प्रबळ असतं. मुलांच्या कल्याणासाठीच तर ही सगळी उठाठेव असते. त्यांच्यासाठीच तर आमचं जीवन असतं. बरोबर मावशी, तुम्ही जाऊ शकता. हा आणि मावशी, हे काय तुमचं लाटणं? अगं बया किल्ल्या लाटणं कोळी करपले की. अगं बया. वकील साहेब, अजून किती जणांची साक्ष नाहीये? मेलॉर्ड, आता फक्त एकच आरोपी म्हणजे देवांचा देव, विद्येचे आराध्य दैवत श्री गजानन गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हाजीर हो. डेकोरेशन नाही केलं, डिस्को गाणी नाही लावली, मग तिथे कसं उभं राहू? अहो, हे काय सार्वजनिक गणेश उत्सव नाही, कोर्ट आहे कोर्ट. राहा तिकडे उभे. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. बोला, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. अरे मिळालो, मीच देव आणि मी कसली शपथ घेणार? हा, मग म्हणा, तिला शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. ऑर्डर, त्यांना देवाची शपथ घ्यायला लावा. ठीक आहे, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं संपूर्ण नाव? गजानन शंकरराव देव. देव काय आपलं आडनाव आहे? होय. मग कपिल देव आपले कोण? विचारा, काय विचारायचंय देव? पटकन विचारा. हा, मला वेळ नाही. तुम्ही विद्येचे दैवत ना? होय. काही शंका? तुम्ही मात्र मोदक खायचे आणि आम्ही सगळ्यांनी अभ्यास करायचा, असं का? ऑर्डर, कोर्टात कुणाचे खाऊ पिऊ काढू नका. याचा केसचा संबंध आहे मिलॉर्ड. अरे बाळांनो, तुम्ही मला मोदक खाताना पाहिलं? तेच तर करता फक्त. अरे, साऱ्या जगाचा कारभार हा आम्हाला चालवावा लागतो. तुम्हाला नेहमी सुट्ट्या आणि आम्ही वर्षभर अभ्यास करायचा, तसं का? तेच तर सांगतोय बाळांनो. अरे, तुम्हाला तरी उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्या असतात आणि तुम्हाला? आम्हाला फक्त 10 दिवस. त्या 10 दिवसात तुम्हीही मज्जा करून घेता आणि आम्हाला पाण्यात बुडवता. मग तेव्हा तुम्ही कुठे जाता? तुम्ही आम्हाला बुडवता, पण आम्ही तुमचा पिच्छा सोडत नाही. जरा तुम्ही पुस्तक बाजूला केलं की आम्ही तुम्हाला वार्षिक परीक्षेत बुडवतो. नाही मिलॉर्ड, ती जाऊ शकता. बाप्पा, तुम्ही जाऊ नका. या इकडे बसा. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, चिलीपिली उंदीर मामा की जय. मिलॉर्ड, आता सगळे साक्षी संपले आहेत. मला फक्त एकच सांगायचंय
की आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी ही विनंती. ठीक आहे. या संपूर्ण केसमध्ये 5 आरोपींना आणण्यात आले. ते होते शिक्षक, आई, वडील, भूत आणि गणपती. याच्या साक्षी पुराव्यावरून मी यांना अशी शिक्षा देते की नक्की यांना नाही, यांना नाही. यांनी तर आपल्या भल्यासाठी किती त्रास सहन केला आहे. पण आज आरोपी नसलेले काकांना ताबडतोब हजर करा. काका हाजीर हो. यांना मी अशी शिक्षा देते की ते अशिक्षित असल्यामुळे त्यांनी सक्तीने शिक्षण घ्यावं आणि आजपासूनच त्यांनी शिकायला सुरुवात करावी. माझ्यासह सर्वजण अशा निरक्षर माणसाला साक्षर करण्यास मदत करतील अशी कोर्ट सगळ्यांना शिक्षा देत आहे. पोरांनो, आज मी धन्य झालो. तुम्ही मला शिक्षण देण्याची सजा दिली ती मी आनंदाने स्वीकारली. आता मी अशिक्षित राहणार नाही. शिक्षणाचं महत्व पटलंय मला. अरे, मीच तुम्हाला कोट हा खेळ खेळायला लावला. पण खरं सांगू, तुमच्याकडून मला खूप खूप शिकायला मिळालं. आता मी शिक्षण घेणार. हाजीर हो गणपती बाप्पा, हाजीर हो, हाजीर हो, हाजीर नाटकातील पात्र कलाकार देवी व वकील आलिया नारखेडे, अवी व जज मनस्वी डाके, राणी व वकील नंबर 2 अन्वी पाटील, पिंकी व कारकून चैत्राली तांडेकर, बालदार शनाया मातुरकर, आई गौरी शिंदे, भूत अनिका मिश्रा, टिल्ल्या व चोपदार भरत कदम, काका स्वरूप जांभेकर, साटेसर धनुष पाटील, बाबा अन्वय पाटील, गणपती रुद्रस्वामी, वादक 1 सर्वेश पाटील, वादक 2 क्रिश पवार. ॲमेच्युअर थिएटर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे, जिल्हा रायगड सहर्ष आणि सविनय सादर करीत होतो गणपती बाप्पा हाजीर हो, गणपती बाप्पा हाजीर हो. एक सूचना आहे की जे कलाकार आहेत त्यांच्या आईवडिलांनी शेवटपर्यंत जरा थांबा, कारण उद्याच्या संदर्भात काही सूचना द्यायच्या आहेत त्यांना आणि फोटो पण काढायचे. किंवा दिग्दर्शक हर्षद पाटील यांना हा जो प्रयोग आहे एवढ्या यशस्वीरित्या तुम्ही खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेलाच आहे. या पाठीमागं या सगळ्या मुलांची प्रचंड मेहनत आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक हर्षद पाटील, प्रणव कदम या दोघांचीही जबरदस्त मेहनत आहे. नीरज शिंदेनी जबरदस्त सपोर्ट केलेला आहे. त्याचबरोबर आमचे मान्यवर जे सभासद आहेत ज्येष्ठ, मी त्यांना उभं राहण्याची विनंती करतो. सुधीर भुरके आणि आबा पवार काय ती तुम्ही पाहिली आणि खरोखरच एक रंगकर्मी म्हणून ॲमेच्युअर थिएटर मेंबर सोडून द्या, पण एक रंगकर्मी म्हणून सुद्धा प्रयोग अतिशय एन्जॉय केला आम्ही सुद्धा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच केला असेल. तर उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा. आणि पालकांसाठी काही सूचना असतील तर मी मॅडमना सांगतो की त्यांनी तो उद्घोषित करावा किंवा पालकांनी येऊन इंडिव्हिज्युअली भेटावं. सकाळी बस लवकर निघणार आहे 7 वाजता. फक्त प्रयोग आता पालकांनी एक 5 मिनिटं थांबायचं आहे. बाकीचं ऑडियन्स गेलं तरी चालेल किंवा कोणाला काही बोलायचं असेल या नाटकाविषयी प्रतिक्रिया द्यायची असेल तर बोलू शकता. एनीबडी? आज बाहेर येऊ शकलो. छान मेहनत घेतलेली आहे आणि मी खरंच हर्षद आणि प्रणव यांचे फार फार आभारी आहे.
मी बघतोय की इतके दिवसात आणि इतकं एफर्टलेस त्यांचे प्रयोग आणि त्याचं पार्टिसिपेशन हे सगळं, त्यामुळे हॅट्स ऑफ. आणि तुम्ही सगळे बालकलाकार खूपच सुंदर अभिनय केला, लिटरली आम्ही खूप एन्जॉय केलं सगळ्यांचं प्रोग्राम. भूत स्पेशली चैत्रालीचं रडणं, चोपदार, भालदार, आईचं, उखाणे, वा खूपच छान. म्हणजे ओव्हरऑल खूपच छान प्रयोग झाला आहे आणि रिअली वर्थ म्हणजे एन्जॉय केला आम्ही. आणि उद्या करता तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. ठीक आहे, छान परफॉर्मन्स करा, आपल्या बाईक जिंकूनच राहायचं. ओके. अजिंक्य पाटील सर 24/7 आमच्याबरोबर असतात, आम्हाला सपोर्ट करतात. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. आणखी अशी विनंती आहे की अजून नवीन लोकांनी ॲमेच्युअर थिएटरला जॉईन करावं, जेणेकरून हे पुढे 2-3 वर्षानंतरही पुढे थिएटर चांगल्या पद्धतीने चालू राहील. यासाठी आमचे प्रयत्न आहेतच, शिबिराच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून. तर जे कोणी हौशी असतील, इंटरेस्टेड लोक असतील, त्यांनी थिएटरला कनेक्ट व्हायला हरकत नाही. त्यामुळे ही जी काय चळवळ आहे नाटकाची, ती यापुढेही 2-3 वर्षानंतरही पुढे पॉवरफुली चालू राहील. ही मुलं आता काही वर्ष इथे काम करतात, आमचा अनुभव आहे, आणि 12वी नंतर करिअरसाठी पुढे बाहेर जातात आणि तिकडे खूप छान करतात. आम्ही जेव्हा आमच्या थिएटरचं रौप्य महोत्सव वर्ष सेलिब्रेट केलं होतं, त्यावेळी मॅडम तुम्हाला आठवत असेल की आम्ही इथे त्यांच्या म्हणजे मनोगत व्यक्त करायला सांगितलं होतं. तर त्यांनी या स्टेजचा इतका जोरदार उल्लेख केला की या स्टेजच्या भरोशावर, इथे काम केल्याच्या आत्मविश्वासावर जवळजवळ प्रत्येकाने ज्या कॉलेजमध्ये गेले तिथे एकांक असतील, नाटकं असतील, इतर काही प्रोग्राम असतील, स्किट असतील, भरपूर लोकांनी पार्टिसिपेट केलंय. आणि ही या स्टेजची काय म्हणतात देणगी आहे. आणि हे आतापर्यंत चळवळ चालू आहे, यापुढेही चालू राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि धन्यवाद. थँक्यू. वरती यायला पालकांनी वरती यावं प्लीज.